कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कारवाईबाबत व्यक्त होत असलेली नाराजी ही केवळ हातगाडी व्यावसायिकांची समस्या नसून ती शहरातील प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील वाढत्या अविश्वासाचे चित्र असल्याचे अनेक स्थानिक नागरिकांचे मत आहे। शहरातील रस्ते मोकळे ठेवणे, वाहतूक सुरळीत राखणे आणि अतिक्रमण नियंत्रणात ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी रोजंदारीवर जगणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांवर सातत्याने कारवाई होत असल्याच्या तक्रारींमुळे नाराजी वाढताना दिसत आहे। हातगाडी, फेरीवाले आणि छोटे विक्रेते हे शहराच्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानले जातात। अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायांवर अवलंबून असल्याने कारवाई करताना प्रशासनाने पुनर्वसन, निश्चित जागा आणि पारदर्शक धोरण राबवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे। स्थानिक पातळीवर कारवाई एकीकडे आणि दुसरीकडे हप्ता वसुली अशा आरोपांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिकांच्या मते अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो सर्वांसाठी समान आणि कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे। निवडक कारवाई किंवा काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू होणे यामुळे नियमांच्या अंमलबजावणीवरील विश्वास कमी होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी की दुटप्पीपणा असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। शहर विकासाच्या दृष्टीने फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन, नियोजित बाजारपेठा आणि प्रभावी परवाना प्रणाली राबविण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। यामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि छोट्या व्यावसायिकांनाही स्थैर्य मिळू शकेल असे मत मांडले जात आहे। त्याचबरोबर कारवाई प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कठोर पावले उचलण्याची अपेक्षाही नागरिक व्यक्त करत आहेत। कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहर सुशोभीकरण आणि अतिक्रमणमुक्त मोहिमेवर भर दिला जात असला तरी नागरिकांना आता केवळ कारवाई नव्हे तर शाश्वत आणि न्याय्य उपाययोजना अपेक्षित आहेत। गरिबांच्या रोजगाराचा प्रश्न आणि शहर व्यवस्थापन यामध्ये संतुलन राखणे हीच खरी प्रशासनाची कसोटी ठरणार असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे।